पाडायला रेडी जायला लागलं तर सगळं पळा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आजचा खतरनाक रेस्क्यू असणार आहे. चाळ आहे, इथे सगळी वस्तीतली लोक राहतात आणि या ठिकाणी उंदराची आणि घुशींची खूप मोठ्या प्रमाणात होल आहेत. तिथेच कचरा फेकणं, त्याच्यामुळे उंदीर आणि घुशींचं प्रमाण वाढतं. आजूबाजूला सगळी अडचण आहे, कचरा वगैरे, याच्यामुळे उंदरांचा वावर जास्त आहे आणि त्याच्यामुळे यांच्याकडे साप देखील खूप जास्त प्रमाणात निघतात. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे थंडीचा सीझन चालू आहे, त्यामुळे खूप असे विषारी घोणस, परट, इंग्लिशमध्ये रसल वायपर या नावाने ओळखणारे एक सोडून 2 साप आज आपल्याला रेस्क्यू झालेत. तिथे मी काही माहिती दिली नाही कारण तिथे तेवढा टाइम नव्हता. बिळं होती घराच्या आसपास, सगळी साप पळून जाणार होता. त्याच्यामुळे लोकांच्या भीतीमुळे मी त्यांना ह्या ड्रम मध्ये सेफ पद्धतीने टाकला, कारण बॅग सेट करायला पण तिथे टाइम नव्हता. आता इथे मी निवांत बॅग सेट करून त्यांना पॅक करू शकते, कारण खूप असे विषारी साप आहेत. तर 2 आहेत, त्याच्यामुळे 2 बॅग सेट करणार आहे मी. एक पाईप आहे माझ्याकडे, अजून एकाला दगड लावेल. दुसरी बॅग सेट करते, एक सोबत 2 एका सोबत आम्ही पाईप लावून सेट केली आणि एक विशाल आलाय आपला माझ्या मदतीला, कारण 2 साप आहेत आणि खूप जास्त विषारी आहेत. तर त्याच्याकडे देखील एक पाईप आहे, आपण तो एक लावून 2 भेटले. व्यवस्थित दोन्ही बॅग सेट झाले. ते एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. मित्रांनो, थंडीचे दिवस आणि थंडीच्या दिवसांमुळे हे साप आपल्या घराच्या अवतीभोवती येत असतात. तर हे 2 आहेत मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. ज्या सापाची शेपटी आकुडा आहे, छोटी शेपटी आहे ज्याची, ती फिमेल आहे आणि ज्याची शेपटी लांब लचक आहे थोडीशी, तो मेल आहे. सगळ्यांनी लांब व्हा, जवळ कोणी येऊ नका. तुम्ही फोटो व्हिडिओ काढायचा जम्प करेल, तुम्हाला बाहेर काढल्यावर तुम्हाला त्यांना रेस्क्यू करून घेते. त्यापूर्वी तुम्ही वरून थोडंसं पाहू शकता, कारण रेस्क्यू करायच्या आधी आता ते शांत आहेत. त्यांना थोडी जरी काय हालचाल भीती जाणवली की ते होणार अग्रेसिव्ह. याच्यामध्ये नर खूप जास्त अग्रेसिव्ह. म्हणजे तुम्हाला कलर थोडासा ब्राईट दिसतोय, ती फिमेल आहे मित्रांनो, आणि बाकी दुसरा जो आहे शांत बसलाय मध्ये, तो मेल आहे. हे तुम्हाला कळणार नाही मी सांगितलं तरी. ते एक अभ्यासाचा आमचा किंवा अनुभव म्हणा. पूर्णपणे एक साखळी असते अंगावर. अरे त्यांनी हालचाल चालू केलेली आहे. तर बघा, आतमधूनच अटॅक करायचा प्रयत्न करत आहे. तर मी शांतपूर्वक ह्याला रेस्क्यू करणार आहे. ह्या सापाला अनुभव खूप गरजेचा आहे. जर कोणी अजगर समजून पकडायला जाणार तर अशाच लोकांना हे सापाचे खूप जास्त बाईट होतात. फुल अग्रेसिव्ह असतात या सीझन मध्ये. मिलन कालावधी आहे म्हणून खूप जास्त अग्रेसिव्ह असतात हे साप. त्यामुळे सांगते, कोणी पण पकडायचा प्रयत्न करू नका. चला, हात न लावता प्रयत्न करते मित्रांनो. जर झालं हात न लावता सक्सेसफुल तर चांगली गोष्ट आहे. स्मेल खूप जास्त अग्रेसिव्ह आहे. म्हणजे प्रयत्न चालला माझा की हात न लावता ट्राय करण्याचा, त्यामुळे मी घाई करत नाही मित्रांनो. स्टिकला आवडणार नाही मित्रांनो, गरज वाटली तर हात लावते.
जास्त अग्रेसिव्ह होता. आता ही दुसरी आहे ना मित्रांनो, ही फिमेल आहे. एकदा थोडीशी डिझाईन बघून घ्या, कारण थंडीचा सीझन चालू झाला ना तर तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला हे दिसणार. आवाज सुरू केलाय. हा साप जो आहे अशा पद्धतीचा आवाज देतो. त्रिकोणी आकाराचं तोंड, मानेवर वरती म्हणजे डोक्यावर व्ही आकाराची एक इंग्लिशची खूण असते. व्ही आकार आहे, ही वरून दिसेल. आणि पूर्णपणे काळ्या डब्यांची मानेपासून ते शेपटीपर्यंत एक साखळी, आणि त्या साखळीच्या कडेने पोटाच्या दोन्ही बाजूला देखील थोडेसे अंतर ठेवून गोल गोल धब्बे. त्याला कोणी अजगराचं पिल्लू समजू नका. खूप विषारी साप आहे. दोन्ही साप जे आहेत ते व्यवस्थित रेस्क्यू झाले. ते एक थोडासा जास्त अग्रेसिव्ह होता, तसं तर दोन्ही पण अग्रेसिव्ह होते. पण जिथे मी हात लावला तिथे तेवढी काळजी पण घेतलेली मित्रांनो. व्यवस्थित शूज पण आहेत, सेफ्टी आपल्याकडे बॅग आहेत. ह्याच्यामधून तुम्हाला वाटेल चावत नाही का, तर चावतात, पण ती सेफ्टी आम्ही बाळगतो. सापाला पिशवीमध्ये पॅक करत असताना एक आडवी स्टिक ठेवली जाते, मंगच गाठ मारली जाते. पूर्णपणे लोक खेळतात, लहान लेकरं खेळतात. कोणाचाही अंधारामध्ये पाय पडू शकतो. शक्यतो हे नाईटला जास्त फिरत असतात. आणि मिलन कालावधी असल्यामुळे एक मेल आणि एक फिमेल असे 2 साप त्यांना दिसले. सगळे घाबरून गेलते, पण आता सगळे खुश झाले ते साप रेस्क्यू झाले म्हणून. तर आता ते बिंदास राहू शकतात. छोट्या ठीक आहे, आता यांची काळजी गेली, पण तरी देखील तुम्ही काळजी घ्या. आसपास साप फिरतात या वेळेला, थंडीचा सीझन आहे ना म्हणूनसाठी. त्यासाठी अजून एक स्पेशल माहितीचा व्हिडिओ तुमच्यासाठी नेक्स्ट टाइम मी बनवेल. आता रेस्क्यू होतं त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला माहिती नाही देऊ शकले. चला, 2 आहेत मित्रांनो, अतिशय विषारी जातीचे घोणस साप.